महाराजांच्या नावातलं वैशिष्ट्य असं आहे, शिवराय. जन्म झाला शिवनेरीवरती आणि देह ठेवला रायगडावरती. शिवनेरीचा सुरुवात उल्लेख जन्म शिव आणि जिथे देह ठेवला ते राय, शिवराय. मग तुम्ही म्हणा इथे तर राज आहे. राजगड सुद्धा शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती. शिवराज या नावात एक लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांच्या नावामध्ये एक जादू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वैशिष्ट्य फक्त लक्षात ठेवा, महाराजांनी एक व्यक्तीने एक युक्ती पुन्हा कधीच वापरली नाही. एक व्यक्ती आणि एक स्ट्रॅटर्जी पुन्हा कधीच वापरली नाही. एकदाच. असामान्य राजे महाराजे सम्राट बादशाह अनेक झालेत, पण गेल्या 393 वर्षापासून महाराष्ट्राच्या कणाकणात, महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त एकच नाव घुमतंय आणि ते म्हणजे छत्रपती शिवराय. किती जगला ते महत्वाचं नाही, कसा जगला ते फार महत्वाचं आहे. कमी जगा, शॉर्ट बट स्वीट, पण रुचेल पचेल आवडेल समजेल या पद्धतीनं जीवन जगा. काही लोक आयुष्य फार कमी जगले पण कर्तृत्व फार मोठं करून गेले. कैलासवासी डेबी पाटील होटाळकर आयुष्य कमी जगले असेल पण शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य खूप मोठं करून गेले आणि त्या कार्याचं मायबाप हो. माणूस हा कर्माने मागे उरत असतो. अगा कर्मे जे उरावे. आपण जन्म घेतला मागचं कर्म भोगून संपवण्याकरता, पण पुढच्या लोकांच्या लक्षात राहण्याकरता कर्म असे करा. मी नेहमी सांगत असतो, रस्त्यानं चालताना असे चाला की लोकांनी रामराम घातला पाहिजे. बसताना असं जागी बसावं, लोकांनी आपल्या जवळ येऊन बसलं पाहिजे. आणि मरताना असं मरावं ज्याला कळालं त्याच्या डोळ्यात खडकन पाणी आलं पाहिजे, तरच जगण्याला अर्थ आहे. तरुणपणात असे कामं करा, म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. म्हातारपणात असे कामं करा, शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. दिवसभर असे कामं करा, रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. आणि रात्री असे कामं करा, दिवसा तोंड दाखवायला लाज वाटली नाही पाहिजे. मी नाही, ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. म्हणून जाणते आणि तवचे जियावे, जव अपकिरती अंग नपावे आणि सांगपा केवे निघावे येथोनिया. जाणक्या सदाचारी सज्जन माणसानं तोपर्यंत जगाव जीवपर्यंत जीवनाला डाग लागत नाही. कमी जगा, चांगलं जगा. मुक्ताबाई 17 वर्ष, ज्ञानोबराय 22 वर्ष, धर्मवीर शंभूराजे 32 वर्ष, स्वामी विवेकानंद 39 वर्ष, जगद्गुरु तुकोबराय 42 वर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष. या लोकांनी 50 वर्षाच्या आयुष्यात असे काही कर्तबगारी केली की त्यांच्या उंचीला लागेल असं एकही व्यक्तिमत्व पुन्हा जन्माला आलं नाही. म्हणून मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून मरावे. उत्तमाची ऊर कीर्ती मागे, आवाज आवाज म्हणे एका मरणाचे सरे, उत्तमाचे ओरे कीर्ती मागे. मरणाआधी सावध व्हावे, बोल बोलिले ते करावे, बहुता जनांचे मुखी यश घ्यावे. परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मागे कीर्ती उरली पाहिजे. मग मागे कीर्ती राहण्याकरता आतापर्यंत लोकांनी प्रतिज्ञा केल्या. प्रतिज्ञा बऱ्याच लोकांच्या आहे. हा अभंगच प्रतिज्ञेतून जन्माला आलेला आहे. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. प्रतिज्ञा बऱ्याच लोकांनी केली. पहिली प्रतिज्ञा होती भगवंताची, दुसरी होती रावणाची, तिसरी आहे तुमची माझी, चौथी आहे संतांची. तशा प्रतिज्ञा अनेक आहे. आपण मुख्य पहिल्या 4 पाहू. पहिली होती भगवंताची प्रतिज्ञा, सांगीन गोष्टी युक्तीच्या 4, हाती शस्त्र नाही धरणार. भगवान कृष्णाने महाभारताच्या युद्धाच्या अगोदर आपला अजेंडा जाहीर केला होता. भगवान कृष्ण म्हटले होते मी हाती शस्त्र धरणार नाही, आणि धरल्याशिवाय भीष्म पण केला खरा. भगवान कृष्णासारखा धूर्त राजकारणी जगाच्या पाठीवर जन्माला आला नाही. राजकारण करावं देवानेच.
भगवान कृष्णाने असं राजकारण केलं. आंधळ्याचे 100 पोरं होते, एक बी निवडून येऊ दिलं नाही. पांडूचे 5च होते, एक बी पडू दिलं नाही. याला म्हणतात राजकारण. 100 होते गांधारीचे. भगवंतानं या पद्धतीनं राजकारण केलं. दुसरी प्रतिज्ञा होती रावणाची, सोन्याला सुगंध आणेल, खाऱ्या पाण्याचा समुद्र गोड्या पाण्याचा करेल आणि स्वर्गाला शिडी लावेल. बाकीचं जाऊ द्या, पण रावणाने जर स्वर्गाला शिडी लावली असती तर बरं झालं असतं. नायगावचे लोक रात्री स्वर्गात, पहाटेच नायगावमध्ये रिटर्न. 31 डिसेंबर तिकडेच. समजा रावणाने स्वर्गाला शिडीच लावली असती तर नायगावचे किती लोक स्वर्गाला गेले असते? नाही तर मी तुम्हाला परफेक्ट आकडा देतो, एक बी गेलं नसतं. का? एक स्वर्गाची शिडी धरून वरती चढायला लागला, खालून 4-5 जणांनी त्याच्या तंगड्या खाली वाढल्या असत्या. मराठी माणसांचा सगळ्यात मोठा गुणधर्म हा आहे, आपल्याला आपल्यातलं कोणी पुढे गेलेलं सहन होत नाही. आपल्या माणसांनी आपले माणसं मोठे केले पाहिजेत. आम्हाला शाप येतो, 350 वर्षाचा कलंक येतो आम्हाला. मला सांगा, ज्ञानोबरायांच्या झोडीत दगड टाकणारे कोण होते? आपलेच. तुकोबरायांचा गाथा बुडवणारे कोण होते? आपलेच. शिवाजी महाराजांना त्रास देणारे कोण होते? आपलेच. संभाजी महाराजांना पकडून देणारे कोण होते? आपलेच. राम मंदिराला विरोध करणारे कोण होते? आणि गावातला सप्ताह बंद पाडणारे कोण असतात? बाहेरचे लोक येतात का? नाही नाही, ते पुण्याचं काम आपलेच करतात. राम मंदिर 1528 पर्यंत राम मंदिर होतं, ते पाडलं गेलं. बापरे, डिजिटल इंडिया. विठाल विठाल मेरा देश प्रगति कर रहा है नहीं. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया. मोबाईलने लोक जाम झाले हो, जाम झाले जाम. आमच्या शेजारचा माणूस नोकरीहून घरी आला, मोबाईल चेक करता करता दुसऱ्याच्या घरात घुसून गेला. मग त्या माऊलीने तर पाहायला पाहिजे होतं, ती कोणाचं स्टेटस पाहत होती, तिने तांब्या भरून पाणी तिला दिलं. तिचा मालक आला, तो फेसबुक पाहतो, त्याला वाटलं मी दुसऱ्याच्या घरात घुसलो, तो बाहेर निघून गेला. इतके तर जाम झाले लोक. अवघडे. या मोबाईलमुळे अजून 4-5 वर्ष थांबा, तुम्हाला प्रत्येक गल्लीत 7-8 इडे लोक फिरताना दिसतील. रस्त्यानं चालताना फक्त असेच करतील ते. अति सर्वत्र वर्जिते. तुम्हाला असं वाटत नाही का मोबाईलचा अतिरेक झाला? स्मशानामध्ये आम्ही श्रद्धांजली द्यायला उभं होतो, पाटील साहेब, मौन एकदम सायलेंट, आणि एकाच्या मोबाईलची रिंगटोन वाजली, निसर्ग राजा ऐक सांगतो. मसनात प्रेत उचलायची वेळ आणि तिथे रिंगटोन वाजली, अकेले अकेले कहाँ जा रहे हो. याला घेऊन जाय सोबत. अतिरेक झाला त्याचा, अतिरेक ओव्हर झालं ते. आता सायलेंट ठेवा बरं, मी याच्याही पुढचं सांगेल अजून. जायचं सगळ्यांना आहे. आएगी जब घड़ी वो कोई न साथ होगा, कर्मों का तेरे एक दिन एक एक हिसाब होगा. ये सोच ले अभी तो ये वक्त फिर न आना, बरसों की तो क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तो क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना, पल का नहीं ठिकाना. लोक सांगतात चांगला माणूस होता महाराज, मरण्यासारखा वाटतच नव्हता. आम्ही सोबत शाळेत जायचो, एकाच सायकलवर डबल सीट बसायचो, एकाच बेंचवर बसायचो, एकच डबा 2 ठिकाणी खायचो, एकच पुस्तक फाडायचो, 2 कॉप्या करायचो. व्यवसाय आम्ही सोबत सुरू केला महाराज. काल रात्री 11:30 वाजेपर्यंत आम्ही एका ठिकाणी बसून पित होतो. चहा चहा चहा. कन्फ्युजन नको. मला म्हणला जीव कसा घाबरा होतोय. घरी गेला बायकोला सांगितलं चहा ठेव. बाईने चहा ठेवला, चहा उकडला, कप बशीत होतला, कपातला चहा बशीत होतला, बशी उचलून तोंडाला लावली. पहिलाच घोट घेणार. क्षणभंगुर नाही भरवसा, फार सावध थोडा माया आशा, काही न चले मग गडा पडेल फासा, पुढे हुशार थोडा हे वळ सागा, राम राम स्मरण.
तरी दुसरा येईल हे नाही ऐका. सरतेच्या वटीबा काळ बांधून नेईल सरतेच्या वटीबा. जनार्दनी बा मुझे कायवा जाईल. जनार्दनी बा मुझे कायवा जाईल. पिंगला 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 महामारी पिंगला महामारी पिंगला महामारी. जरी हे नाही ऐकाल तरी दुसरा येईल हे नाही ऐकाल. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा. एका जनार्दनी बामचे काय बजाईल. नाथबाबा सांगता आमचं काहीच जाणार नाही, नुकसान तुमचंय. जन्मा येऊन तुवा काय केले, तुवा मुद्दल गमाविले. प्रतिज्ञा होती देवाची पूर्णत्वाला गेली नाही. दुसरी होती रावणाची पूर्णत्वाला गेली नाही. तिसरी आहे तुमची माझी येऊ करू तेऊ करू निकल गया क्या करू. एक प्रतिज्ञा होती मायबापा हो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची. त्यांच्या आधी एक प्रतिज्ञा होती झाशीच्या राणीची. त्यांच्या आधी एक प्रतिज्ञा होती छत्रपती शिवाजी महाराजांची. वयाच्या 15व्या वर्षी छत्रपती शिवबाने एक प्रतिज्ञा केली होती, अहो साहेब हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. गोरगरिबांचं, दिनदुबळ्यांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, माता भगिनींचं धर्माचं राज्य यावं अशी ही श्रींची इच्छा आहे. महाराजांची प्रतिज्ञा आणि महाराजांनी ती पूर्ण केली. दुसरी प्रतिज्ञा होती झाशीच्या राणीची, मेरी झांसी नाही दूंगी. तिसरी प्रतिज्ञा होती बाळ गंगाधर टिळक यांची, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी. झाशीच्या राणीची प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली नाही, मेरी झाशी नाही दूंगी गेली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच. पण 1920 मध्ये मला वाटतं टिळक गेलेत, त्याच्यामुळे त्यांनाही स्वराज्य पाहता आलं नाही. नेताजींची त्या ठिकाणी प्रतिज्ञा होती तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. नेताजी दुर्दैवानं 45 मध्ये विमान क्रॅश झालं की काय देव जाणे, पण मग विमान क्रॅश झालं म्हणे आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नेताजी गेले. त्यांची प्रतिज्ञा पूर्णत्वाला नाही गेली, अपूर्ण राहिली. प्रतिज्ञा अनेक लोकांनी केल्या पण पूर्णत्वाला गेल्या नाही. प्रतिज्ञा संतांनी केली, नुसती केली नाही तर पूर्णत्वाला नेली. ज्ञानोबा राय सांगता आता अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघळ का अवघाचे संसार सुखाचा करीन, ही प्रतिज्ञा आहे. मग ज्ञानोबरायांना विचारलं तुमची प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली का. ज्ञानोबराय सांगता आजी संसार सुफळ झाला गे माय. मग जगद्गुरु तुकोबारायांनी प्रतिज्ञा केली कोणती, अभंगाच्या पहिल्या चरणात. यासाठी देवा